खुशाली, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आम्ही निघालो होतो वणीला जाण्यासाठी. नाशिक टू वणी असा आमचा प्रवास होता. तर निघालो एकदम आमचं अचानकच ठरलं की वणीला जायचं, म्हणून मग पटकन रेडी झालो आणि निघालो. तर मग आम्हाला अर्धा प्रवास नाही झाला कधी भूक लागते म्हणून इथं खायला थांबलो. त्यानंतर मग आम्ही वणीला पोहोचलो. मध्ये मी काही क्लिप्स घेतल्या नाही कारण मी झोपले होते. त्यानंतर मग वणीमध्ये पोहोचलो आणि अजून आम्हाला एक घाट म्हणजे वणीचा जो घाट आहे तो चढून आम्हाला फक्त जायचं होतं. मग आमचं दर्शन होणार होतं. घाट पण आम्ही चढलो आणि फायनली इथे गडाजवळ पोहोचलो. इथे तुम्ही दिसताय ना, इथे देवी आहे. तर आम्ही आधी ठरवलं की आपण सिड्याने जाऊ, पण नंतर म्हटलं की उशीर होईल म्हणून रोपवेने जाऊयात. मग ठीक आहे म्हटलं रोपवेने, तर रोपवेने मग आम्ही रोपवेनेच गेलो. आता रोपवेने जाणं एकदम सोपं झालेलं आहे. ज्यांना वयस्कर लोक वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी खूप जास्त चांगला हा पर्याय आहे रोपवेने जाणं. तर बघू शकता आम्ही आता या ट्रेनमध्ये आलो आहे. तुमची फॅमिली तरी ते आम्ही खूप टाईमपास केला. हे वरचे पण आलेले पाहुणे. आमच्या जे अर्धे मेंबर्स होते ते वरचे होते. आम्ही 2 गाड्या करून आलेलो ना, म्हणून एक गाडी तिकडे आणि एक गाडी इकडे होती. खुशी दोन शब्द तुम्ही मामी राम आई काहीतरी. खूप जास्त मजा आली. नंतर फायनली आमची रोपवे चालू झाली. मला वाटलं की हा सेल्फी काढतो पण आम्ही यूट्यूब करून आमचा दोघीचा पाचका झाला. दोघी तर आम्ही सगळ्यांचं झालं. हा स्वास्तिक आहे. सॉरी. मित्रांनो नंतर फायनली पोहोचलो वरती. आम्ही चाललोय. आता आम्हाला जायचं. अजून एक थोडीशी छोटीशी लाईन होती. देवीपर्यंत डायरेक्ट तिथं लागलो लाईनमध्ये. त्याच्यानंतर दर्शन झालं आमचं. खूप सुंदर दर्शन झालं. भारी वाटत होतं. आणि कोणत्याही मंदिरात आलं की प्रसन्न वाटतंच. तर प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो. खाली येताना खूप मजा आली बरं का. खूप भारी आम्ही व्ह्यू एन्जॉय केला. आणि इथे आम्ही खाली जरा आल्यानंतर ना, इथे जरा मॉल टाईप होतं. तिथे जरा खूप शॉपिंग केली आणि इथे वस्तू ना खूप जास्त महाग होत्या माहिती आहे. नंतर मग पुन्हा एकदा मी रोपवेमधली एक जी क्लिप आहे ती इथे टाकली आहे, कारण ही क्लिप मला खूप जास्त इच्छा होती टाकायची म्हणून टाकली. ठीक आहे. सो ते जरा समजून घ्या, कारण एडिटिंग काय मला अजून जमत नाही, पण मी प्रयत्न नक्की करते छान चांगले व्हिडिओ बनवण्याचा. तर असं असतं मगाशी बघितलं ना की ते हसत होतं जाताना, पण ते येताना ना त्याला मम्मीकडे ना म्हणून तो खूप असं म्हणजे मम्मीकडे त्याला जास्त आवडत नाही पप्पांपेक्षा. ठीक आहे. सो पप्पांकडे त्याला जायचं होतं म्हणून तो रडतोय. तर मग तो इतक्या जोराने रडत होता म्हणून मी आवाज इथला म्यूट केला. हालत पतली हो गई इधर. अभी ये क्या बोलेंगे सुनो. बोलो कुछ बोलो. क्या बोलो काही पण क्या बोलू. फायनली मग आम्ही निघालो आणि ना घाटामध्ये ना इतकं धुकं होतं की ना पुढे ना काही दिसतच नव्हतं, पण पुढे आमच्या ही अशी गाडी होती चमचम म्हणून दिसत होतं. ठीक आहे. सो त्याच्यानंतर मग कशी तरी घाटातून गाडी आणली आणि पोहोचलो नाही अजून. आम्ही त्या हॉटेलला पोहोचलो. हॉटेल सुखसागर म्हणून इथे आहे. इथे आम्ही पेट पूजा करण्यासाठी आलो होतो. आणि ह्या माझ्या दादाची तुम्ही जरा स्टाईल बघून घ्या. ऑन कॅमेरा तो इतकी शायनिंग मारतो, पण ऑफ कॅमेरा बाबा. नंतर इथे जरा जेवण वगैरे केल्याच्या नंतर आम्ही इथे जरा आलो आणि टाईमपास केला. त्याच्यानंतर आमचे काही फोटोज जे की खूप जास्त भारी वाटत. म्हणजे पूर्ण फॅमिली असली ना की ती मजा कशातच येत नाही की पूर्ण फॅमिली मिळून जिथे तिथे फिरायला जातो. ठीक आहे. सो खूप मजा केली आम्ही. त्यानंतर मग असं होतं आजचा माझा वणीचं दर्शन असं होतं माझं. सो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.